समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावा अशी मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली। इचलकरंजीतील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती इचलकरंजी आणि परिसरात उत्साहात साजरी झाली। प्रभाग क्रमांक 10 मधील महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीमध्ये 60 लाख रुपये खर्चून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल उभारण्यात येणार आहे। त्याचा शुभारंभ माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला। अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला, कामगार आंदोलनं उभारली आणि लेखणीतून शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवला। समाज सुधारक, साहित्यिक आणि रशियामध्ये ज्यांना सन्मान मिळाला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा किताब मिळावा अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली। गेली 25 वर्ष या प्रभागाचं नेतृत्व केलेल्या माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला। महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, बंडा मुळीक, विठ्ठल चोपडे, तानाजी पवार, नगरसेवक राजू बोंद्रे, अभिषेक वाळवेकर, सुशांत कलाकते, रुबेन आवळे, दीपक रावळ, नागेश पाटील, मनोज साळुंखे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।